नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गट क 2026 खूप मोठी अशी जाहिरात आलेली आहे. 6000पेक्षा जास्त पदं त्यामध्ये आहेत. वेगवेगळे टॅक्स असिस्टंट, क्लर्क, त्याच्यानंतर तलाठी आणि बरेचसे असे वरिष्ठ लिपिक आणि वेगवेगळे टेक्निकल पोस्ट आहेत. तर सगळ्यात अगोदर कुठल्याही परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला त्या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे हे माहिती पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यावर आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन PYQ आणि नंतर एक संदर्भ पुस्तक याची आपण या पद्धतीने तयारी केली पाहिजे. तर असे काही आता विद्यार्थी असणार आहेत की जे प्रथमच ही एक्झाम देत आहेत, MPC प्रथम देत आहेत. आतापर्यंत सरळ सेवेची तयारी करत होते, परंतु त्यांनी पहिल्यांदाच आता MPCचा फॉर्म भरला आहे. त्यांना काहीच माहीत नाही की MPC आहे काय, त्याचे परीक्षेचं स्वरूप कसं आहे, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, सिलेबस काय आहे. त्या मित्रांसाठी हा व्हिडिओ आहे, तर त्यांनी हा व्हिडिओ पहा. तर परीक्षा योजना एक थोडक्यात सांगतो की आता गट क पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा 2 परीक्षा असणार आहेत. पूर्वला 100 प्रश्न असतील आणि गुणसुद्धा किती असतील 100, आणि मुख्यला मात्र प्रश्न 200 असतील आणि त्याचे गुण असणार 400. ह्या 200मध्ये पण पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा भाषाचा असेल आणि पेपर 2मध्ये हा GS असेल. ओके, आता आपण थोडक्यात पाहूया की पूर्वपरीक्षा कशी असते, म्हणजे परीक्षा योजना, अभ्यासक्रम काय आहे. तर सामान्य क्षमता चाचणी म्हणजे आपण त्याला GS म्हणतो, तो एक पेपर असणार, प्रश्नसंख्या असणार 100, एकूण गुण 100, दर्जा काय असेल तर पदवी, माध्यम मराठी व इंग्रजी. परीक्षेचा कालावधी 1 तास म्हणजे 60 मिनिटं. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. आता नकारात्मक गुणदान प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 आपण म्हणतो एवढे कमी केले जातील. बाकीचं तुम्हाला माहिती आहे किंवा वाचून घ्या एकदा. अभ्यासक्रम काय, सामान्य क्षमता चाचणीमध्ये एक इतिहास, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. हे आयोगाचं वेबसाईटवर भेटलेला सिलेबस आहे. मी याच्यावर एक PPT तयार केलेली, तीसुद्धा मी डिटेल घेईलच खाली. 2 नंबर आहे भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. 3 नंबर अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी. चालू घडामोडी, जागतिक, महाराष्ट्रासह भारतातील, म्हणजे जग, भारत आणि महाराष्ट्र हे 3 घटक. राज्यशास्त्र, आता इथं नाव जरी फक्त राज्यशास्त्र असेल तर त्याच्यात डिटेल काय काय असेल हे आपण खाली पाहूया अजून. नंतर सामान्य विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी. बुद्धिमापन चाचणी, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. आता हे जे 2 आहेत मित्रांनो, याच्या पूर्वपरीक्षेला 20 प्रश्न येतात. बाकीच्याचं आपण खाली पाहूया डिटेल. तर पाहूया कशी योजना आहे. तर एकूण प्रश्न 100 पाहिले आपण, एकूण गुण 100 आणि कालावधी किती आहे 60 मिनटं म्हणजेच 1 तास. प्रश्नाचं स्वरूप पाहिलं MCQ असणारे, माध्यम मराठी व इंग्रजी. नकारात्मक गुण आहेत 1/4 पाहिलं आपण. स्तर पदवीचा असणार हे पण पाहिलं आपण. आता अभ्यासाचे जे 7 प्रमुख घटक म्हणजे 7 विषय आपण पाहिले, त्याचं आपण इथं मार्क्स पण पाहूया. आधुनिक भारत व महाराष्ट्राचा इतिहास 10 मार्क्स असणारे 10 प्रश्न. भूगोल, महाराष्ट्रावर विशेष भर असेल, यालासुद्धा 10 प्रश्न 10 मार्क्स. अर्थशास्त्र व नियोजन 15 प्रश्न 15 मार्क्स. सामान्य विज्ञान 15 प्रश्न 15 मार्क्स. अंकगणित व बुद्धिमापन याला 20 प्रश्न आहेत आणि 20 मार्क्स. राज्यशास्त्र, भारतीय राज्यव्यवस्था, इथे 15 प्रश्न 15 मार्क्स असणार आहेत आणि चालू घडामोडी
15 प्रश्न 15 मार्क्स. तर एकूण आपले 100 प्रश्न होत आहेत आणि गुण पण किती आहेत 100. तर याच्यात आपण डिटेल पाहूया, एक एक सब्जेक्ट वाईज पाहूया की याच्यात काय काय इम्पॉर्टंट आहे. आता मी जेवढं बनवलं आहे हे इम्पॉर्टंट आहे, त्याच्यात अजून पण आयोग जास्त विचारू शकतं, त्यापेक्षाही जास्त. तर आधुनिक भारत व महाराष्ट्राचा इतिहास यामध्ये काय काय पाहायला पाहिजे. ब्रिटिश सत्तेची स्थापना म्हणजे ब्रिटिश भारतात कधी आले, मग त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार कसा केला, कुठून सुरुवात झाली, त्यानंतर महत्त्वाची प्लासीची लढाई असेल, बक्सरची लढाई असेल आणि त्यानंतर झालेले करार, हे सगळं आपण समजून घ्यायला पाहिजे. नंतर सामाजिक धार्मिक सुधारणा, राजा राममोहन राय असतील, त्यांनी सुरू केलेले पत्र हे असतील, न्यूजपेपर असतील, किंवा त्यांनी सुरू केलेल्या काही सामाजिक संघटना असतील, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. प्रार्थना समाज हे कधी स्थापना झाली, स्थापना कोणी केली. तसंच आर्य समाज, महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांनी शाळा ज्या मुलींसाठी चालू केल्यात, मुलांसाठी चालू केलेल्या शाळा किंवा काही संस्था चालू केल्या होत्या त्यांनी, ते सुद्धा इम्पॉर्टंट. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर हमखास 1 किंवा 2 प्रश्न येतातच. नंतर स्वातंत्र्य चळवळ 1857चा उठाव इम्पॉर्टंट आहे. काँग्रेसची स्थापना कशी झाली, मग त्याच्यात मवाळ युग, जहाल युग आणि मग गांधी युग, आणि त्यात चले जाओ आंदोलन. महत्त्वाच्या व्यक्ती व घटना, आता या इथं मी जेवढे लोक दिलेत किंवा ज्या व्यक्ती दिलेत किंवा जे आपण ज्याला समाजसुधारक म्हणून ते दिलेत, त्याच्याही पलीकडे अजून काही महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, पण एक मी दिलेले आहेत थोडेफार. टिळक असतील, गोखले असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतिकारक चळवळ आणि त्यांनी स्थापन केलेल्या संघटना, फाळणी आणि स्वातंत्र्य. तर महाराष्ट्राचा इतिहास ज्याच्यावर विशेष भर असणारे 10 प्रश्न आपण वरती पाहिलं होतं इतिहासाला येतात. महाराष्ट्रावर 6+ येणार 10 पैकी. सामाजिक सुधारणा चळवळ, फुले दाम्पत्य म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि त्यांचं कार्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक समाज ज्याची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. अजून पण महाराष्ट्रातले काही समाजसुधारक म्हणजे इम्पॉर्टंट आहेत, जसं की आगरकर, त्याच्यानंतर कर्वे, त्याच्यानंतर अजून असे भरपूर आहेत, पण इम्पॉर्टंट तुम्ही करून घ्या. ज्यात PYQ जर बघितले तुम्ही, आपण नंतर आता PYQ पण घेणार आहेत, PYQ पाहिले तर लक्षात येईल की कुठल्या समाजसुधारकावर वारंवार प्रश्न येतात. तर आपण जर पाहिलं तर आपण फुले शाहू आंबेडकर अशी एक चळवळ म्हणतो महाराष्ट्रात, फुले शाहू आंबेडकर, खूप इम्पॉर्टंट आहेत. यांच्यावर प्रत्येकावर एक एक प्रश्न येऊ शकतो प्रत्येक एक्झाममध्ये. हे 3 अगोदर यांच्याबद्दल माहिती करून घेणं किंवा PYQ पाहायचं की यांच्यावर प्रश्न कशा पद्धतीने येतात. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ, मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मिती 1 मे 1960 आणि त्याच्यात हुतात्मे किती झाले आणि लढा कसा दिला. महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढा, वासुदेव बळवंत फडके ज्यांना आपण आद्य क्रांतिकारक म्हणतो, राष्ट्रीय चळवळीतील योगदान महाराष्ट्राचं. ओके, आता दुसरा विषय भूगोल. आता वरती पाहिलंच होतं, भूगोलसुद्धा पूर्वपरीक्षेला 10 प्रश्न असतात आणि 10 गुण. महाराष्ट्रावर विशेष भर म्हणजेच महाराष्ट्रावर 6+ म्हणजे ते 9 पण येऊ शकतात, 7 येऊ शकतात, पण 6+ प्रश्न हे महाराष्ट्रावरच असतील. तर भारत व महाराष्ट्राचा भूगोल. तर प्राकृतिक भूगोल, सह्याद्री पर्वतरांग आहे आपली, कुठपासून कुठपर्यंत आहे, सर्वात उंच शिखर कुठलं आहे, त्याची लांबी किती आहे, टोटल पश्चिम घाट कुठपासून कुठपर्यंत आहे, त्यातील महत्त्वाचे घाट असतील, त्याच्यात महत्त्वाचे शिखरं असतील. नंतर कोकण किनारपट्टी जी आताच नुकतीच लांबी काय केलेली आहे, याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे, त्याच्यामुळे प्रश्न येऊ शकतो. दख्खनचे पठार, नद्या महाराष्ट्रातल्या जसे गोदावरी, कृष्णा, भीमा आणि पर्वतरांगा पण इम्पॉर्टंट आहेत. पर्वतरांगा जसं की सगळ्यात वरती कुठली ती सातपुडा, त्याच्यानंतर सातमाळ अजिंठा, त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाट, आणि खाली येते आपली हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगररांग. ह्या ज्या डोंगररांगा आहेत खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर प्रश्न येतो. ह्या डोंगररांगा आणि यांच्यामध्ये असणाऱ्या नद्या, क्रम किंवा याचा सिक्वेन्स लावायला येतो. नंतर हवामान व मृदा, मान्सून,
पर्जन्यमान वितरण, काळी मृदा म्हणजे पूर्ण मृदाचे जे प्रकार आहेत, काळी मृदा, जांभी मृदा आणि तांबडी मृदा, याचं आढळ कुठं आहे, कुठल्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत हे सुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे. आर्थिक भूगोल, पिके, खनिज खूप इम्पॉर्टंट आहे. कुठल्या भागात म्हणजे बॉक्साईट कुठं, लोह खनिज कुठं आहे, हे कुठल्या भागात किती पर्सेंटेज हे आढळतात हे एक आपल्याला पाहून घ्यायचं. उद्योग इम्पॉर्टंट आहे याच्यात. मग MSME असेल, वाहतूक व दळणवळण, याच्यात प्रश्न कशा पद्धतीने येतो, म्हणजे महाराष्ट्रात सर्वात लांब नॅशनल हायवे कुठला आहे किंवा कोणत्या बाजूने कुणी, म्हणजे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम अशा पद्धतीने विचारलं जातं. लोकसंख्या भूगोल, लोकसंख्या हा टॉपिक खूपच इम्पॉर्टंट आहे. वितरण, नागरीकरण, जनगणना आणि स्थलांतरण. शेवटची जनगणना 2011ची झालेली, त्यानंतर झाली नाही, त्यामुळे आपल्याला हाच डाटा पाठ असणं गरजेचं आहे. आता तिसरा विषय आहे अर्थशास्त्र व नियोजन. याच्यात काय 15 प्रश्न आहेत आणि गुणसुद्धा 15 आहेत, इम्पॉर्टंट आहे. आता याच्यात अर्थव्यवस्था व नियोजनमध्ये महत्त्वाचा टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्न. कमीत कमी एक प्रश्न येतो, GDP, GNP, दरडोई उत्पन्न, क्षेत्रनिहाय वाटा. शेती व उद्योग, कृषी धोरण, हरित क्रांती, औद्योगिक विकास, MSME. परकीय व्यापार, बँकिंग इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आयात निर्यात. RBIची स्थापना कधी झाली, कुठल्या समितीनुसार झाली, RBIचं राष्ट्रीयकरण कधी झालं. बँकिंग व्यवस्था, चलन म्हणजे मुद्रा. आणि दारिद्र्य व बेरोजगारी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावर 2 ते 3 प्रश्न येतात. दारिद्र्य रेषा म्हणजे दारिद्र्याचं मोजमाप करणाऱ्या ज्या समिती आहेत, उदाहरणार्थ लकडावाला समिती, तेंडुलकर समिती, नंतर रंगराजन समिती, त्यांच्या स्थापना कधी झाली, त्यांनी दारिद्र्य मोजल्याच्या नंतर किती पर्सेंटेज दारिद्र्य होतं. रोजगार योजना आणि याचे प्रकार पण आहेत, म्हणजे ग्रामीण नागरी विषमता, हे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक. अर्थसंकल्प, लेखा व राजकोषीय नीती. अर्थसंकल्प, केंद्र व राज्य अर्थसंकल्प. अर्थसंकल्प कुठल्या कलमानुसार मांडला जातो, अर्थसंकल्प संसदेमध्ये कोण मांडतं, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. महसुली व भांडवली खर्च, त्याच्यानंतर आपण याच्यात महसुली तूट असेल, महसुली तूट, भांडवली तूट, राजकोषीय तूट, हे सगळं इम्पॉर्टंट आहे. लेखा व लेखापरीक्षण, सरकारी लेखे, कॅगचं घटनेमध्ये कुठलं कलम आहे, त्याच्यानंतर कॅगचं कार्य काय आहे, कॅगची रचना कशी आहे, हे सगळं इम्पॉर्टंट आहे. लेखापरीक्षण प्रक्रिया आणि याच्या ज्या 3 समित्या आहेत, लोकलेखा समिती, लोकांदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, तिन्ही पण समित्याची स्थापना कधी झाली, कोणाच्या शिफारशीनुसार झाली आणि रचना इम्पॉर्टंट आहे, किती मेंबर असतात. नंतर मुद्रा व राजकोषीय नीती, चलनवाढ हा टॉपिक आहे. त्यात पतधोरण, वित्तीय तूट, कर रचना. म्हणजे आपण पाहतो GST हा कुठला कर आहे, प्रत्यक्ष आहे की अप्रत्यक्ष कर आहे. आता सध्या भारताला किंवा महाराष्ट्राला कुठल्या करापासून सगळ्यात जास्त महसूल मिळतो. त्यानंतर आहे सामान्य विज्ञान, 15 प्रश्न आहेत आणि 15 गुण. याच्यामध्ये जास्त डिटेल काही सांगायची गरज नाही. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. PYQ पाहून घ्यायचे, प्रश्न कसे येतात ते समजतील. अंकगणित व बुद्धिमापन 10 प्रश्न, अंकगणित 10 प्रश्न, बुद्धिमापन खूप इम्पॉर्टंट आहेत. बरेचसे मुलं याला 20 पैकी 15+ किंवा 18 मार्क्स पण घेतात आणि हा रिझल्टसाठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याचे तुम्ही डेली 1 तास 2 तास प्रॅक्टिस, मला वाटतं की PYQच केले पाहिजेत. आयोगाचे PYQ पाहायचे आणि ते पुन्हा पुन्हा सोडायचे, किंवा कुठली टेस्ट सिरीज असेल किंवा कुठलाही क्लास असेल लावू शकता तुम्ही. नंतर हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे राज्यशास्त्र. 15 प्रश्न येतात आणि आउट ऑफ मार्क देणारा हा सब्जेक्ट आहे. 15 पैकी 15, 13+ तर आलेच पाहिजेत, याच्यात 13+ आलेच पाहिजेत. आता याच्यात काय कशावर प्रश्न येतात, आता आयोगाने फक्त राज्यशास्त्र एवढंच काय केलेलं आहे, सिलेबसमध्ये दिलं आहे. पण जर PYQ पाहिलं तर संविधानाची निर्मिती आणि त्याची वैशिष्ट्ये, म्हणजे मसुदा समिती, तिचे अध्यक्ष कोण होते, एकूण सदस्य किती होते, मसुदा समितीची स्थापना कधी झाली, नंतर प्रस्तावना, मग ते प्रस्तावना म्हणजेच आपली उद्देशिका मेन याच्या संविधान सभेमध्ये मांडली कोणी, पास कधी झाली,
नंतर मूलभूत हक्क खूप इम्पॉर्टंट आहे, फिक्स प्रश्न येतो. मूलभूत कर्तव्य कुठल्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केले, घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट केले. मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच DPSP. भाग किती आहे आणि कलम कुठून कुठपर्यंत आहे. नंतर केंद्र शासन आणि राज्य शासनची रचना, जे राष्ट्रपती आहे कुठल्या कलमात तरतूद आहे, कुठल्या भागमध्ये आहे. पंतप्रधान कलम महत्त्वाचे आहेत. नंतर संसदेमध्ये काय काय येतं. राज्यपाल कलम इम्पॉर्टंट आहे. मुख्यमंत्री आणि विधिमंडळ सगळे इम्पॉर्टंट टॉपिक येते. न्यायव्यवस्था आपली एकात्मिक न्यायव्यवस्था आहे, त्याच्यामुळं संघराज्य व्यवस्थेला अपवाद आहे. हे सगळ्यात वरती सुप्रीम कोर्ट, त्याच्या खाली हायकोर्ट आणि मग आदिनिस्त कनिष्ठ न्यायालय, ही अशी आपली एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. तर न्यायव्यवस्थेवर फिक्स प्रश्न असतात. नंतर स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत राज आपलं 3 स्तरीय पंचायत राज आहे, म्हणजे जिल्हा परिषद आहे. नंतर आपलं जर पंचायत राज ग्रामीण भागासाठी पाहिलं तर ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद, नंतर तालुक्याच्या ठिकाणी आपली असते ती पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, असं 3 स्तरीय 73व्या आणि 74वी घटना दुरुस्ती इम्पॉर्टंट आहे. आता चालू घडामोडी म्हणजे काय, याच्यात नेमकं काय करायचं. चालू घडामोडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्रीय घडामोडी म्हणजे भारत, त्याच्यात महत्त्वाची धोरणं, योजना, नियुक्त्या किंवा निधन वार्ता. नवीन एखाद्या व्यक्तीची नियुक्ती केली, मग त्यात एखादी पहिली महिला असेल, पहिली महिला इम्पॉर्टंट आहे. कुठली कायदे व निर्णय. नंतर राज्यस्तरीय म्हणजे हे महाराष्ट्राचं, सेम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुन्हा पाहायचं की महाराष्ट्र शासनाच्या योजना काय आहेत, निर्णय काय, किंवा महाराष्ट्रात निधन वार्ता, पहिल्या घटना कुठल्याही. नंतर पुरस्कार, खेळ. आंतरराष्ट्रीय घडामोडी म्हणजे पूर्ण जग, त्याच्यामध्ये परिषदा कुठल्या झाल्यात, करार झालेत, संघटना किंवा महत्त्वाच्या कुठल्याही घटना झालेल्या असतील. पुरस्कार, क्रीडा व विज्ञान तंत्रज्ञान महत्त्वाचे पुरस्कार, क्रीडा स्पर्धा नव्हे. आता हे पुरस्कारमध्ये किंवा आपण ह्याच्यामध्ये काय पाहू शकतो, नोबेल पुरस्कार इम्पॉर्टंट, फिक्स प्रश्न येतो याच्यावर, नोबेल पुरस्कार. त्याच्यानंतर चित्रपटासाठी आपण देतो तो ऑस्कर पुरस्कार, चित्रपटासाठी देतो तो ऑस्कर पुरस्कार. आणि अजून समजा खेळ जर म्हटलं क्रीडा स्पर्धामध्ये तर आशियाई क्रीडा स्पर्धा. त्याच्यानंतर जर ऑलिम्पिक आहे, मग नंतर आशियाई क्रीडा स्पर्धा. आता जे झाले आपल्या त्या आशियाई क्रीडा स्पर्धा, ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल हे एक इम्पॉर्टंट आहे. हे सगळ्या करायच्या. तर हे एवढं आहे. आपण लगेच दुसरा व्हिडिओ रणनीतीवर तयार करूया. धन्यवाद.